तर ह्या भ्रष्टाचाराच्या सुरस कथा नेमक्या कशा आहेत, हा घोटाळा नेमका कसा झालेला आहे, पाहूयात या संदर्भातला एक विशेष रिपोर्ट। योजना कशा पद्धतीने राबवल्या जातात याच्या सुरस कथा आणि कहाण्या तुम्ही वाचल्या असतील, ऐकल्या असतील। आणि या सरकारी योजनांवर बोलताना एकदा माजी पंतप्रधान राजीव गांधी म्हणाले होते की केंद्रातून एखाद्या सरकारी योजनेसाठी 1 रुपया पाठवला तर शेवटच्या घटकापर्यंत त्यातले फक्त 15 पैसे पोहोचतात। अशाच काही सरकारी योजनांचा आम्ही मागोवा आजच्या रिपोर्टमध्ये घेणार आहोत। यामध्ये सरकार ज्या वेळेला योजना तयार करतं त्यावेळेला त्या कागदावर किती छान वाटतात, किती लोकांसाठी उपयुक्त आहेत अशा वाटतात, पण प्रत्यक्षात आम्ही त्याचा ज्या वेळेला मागोवा घेतो त्यावेळेला त्यातले धक्कादायक प्रकार समोर येतात। अशाच धक्कादायक योजनांचा मागोवा आजच्या रिपोर्टमध्ये आम्ही घेणार आहोत आणि त्यासाठी मी तुम्हाला घेऊन जातोय ठाणे जिल्ह्यात। तुम्हाला याचा एक नमुना दाखवण्यासाठी आम्ही ठाणे जिल्ह्यातल्या कल्याण तालुक्यातील जांभूळ या गावात नेतोय। जांभूळ गावात ठाणे जिल्हा महिला व बाल विकास विभागाकडून 2 योजना राबवल्या गेल्या। यातली पहिली योजना होती कृषी तंत्रज्ञान केंद्र। या योजनेसाठी 1.5 कोटींचा खर्च करण्यात आल्याचं कागदोपत्री दाखवण्यात आलं होतं। कल्याण तालुक्यातल्या जांभूळ या गावाच्या बाजूला मी उभा आहे आणि याच गावामध्ये महिला बाल कल्याण विभागानं केलेल्या एका कृषी तंत्रज्ञान प्रकल्प आणि कृषी पर्यटन प्रकल्प याचा मी नमुना तुम्हाला दाखवतो। माझ्या पाठीमागच्या साईडला जर तुम्ही बघत असाल तर ही संपूर्ण जे काय भग्नावस्थेत असलेलं जे स्ट्रक्चर आहे, म्हणजे अँगल आणि त्याच्यावरती रोपवाटिकेसारखे जे केलेले जे काही कवर आहे, तर हा कृषी तंत्रज्ञान प्रकल्प आहे आणि या प्रकल्पासाठी तब्बल 1.5 कोटी रुपये खर्च केलेत। आणि या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची वृक्ष लागवड असेल किंवा जमिनीचं लेवलिंग असेल किंवा आणखी काही कामं करण्याचा मानस असल्याचं या ठिकाणी कागदोपत्री दाखवण्यात आलं। पण प्रत्यक्षात जर आपण बघितलं तर या ठिकाणी फक्त गवत आणि या ठिकाणी कचराच पाहायला मिळतो आहे। या ठिकाणी ना एक पर्यटक आला, ना कुठल्याही पद्धतीचा हा प्रकल्प उभा राहिला। फक्त जाग्यावर अशा पद्धतीचे काहीतरी स्ट्रक्चर उभा करून पैसे लाटले असल्याचंच चित्र पाहायला मिळते। कृषी तंत्रज्ञान केंद्रानं आमची घोर निराशा केली। इथला सांगाडा पाहून आम्ही निघालो कृषी पर्यटन केंद्र पाहायला। किमान कृषी पर्यटन केंद्र तरी शाबूत असेल असं आम्हाला वाटलं होतं। तिथून अवघ्या 100-500 मीटरवर असलेल्या कृषी पर्यटन केंद्राला भेट द्यायला गेलो तर आम्हाला 440 वोल्टचा धक्काच बसला। कृषी पर्यटन केंद्राच्या नावाखाली तिथं फक्त काही खोल्यांचे भग्नावशेष पाहायला मिळाले। आम्ही या कृषी पर्यटन केंद्राबाबत गावकऱ्यांना विचारलं तर त्यांनी दिलेली माहिती सुद्धा चक्रावून टाकणारी होती। आपल्याला काय माहित नाही इथं, आतमध्ये गेलोच नाही। पण इथं काय लोक बाहेरचे लोक फिरायला वगैरे येतात का? नाही नाही, बाहेरचे नाहीत कोण, बाहेरचे कोण लोक फिरायला येत नाही नाही। तुमच्या कधी नजरेत आले का इथं पर्यटक आलेले फिरायला? काय नाही आपल्या नजरेत। म्हणजे इथं लोकांना राहण्यासाठी वगैरे पर्यटक, पुन्हा लोकांना 200 पेक्षा जास्त लोकांना नोकऱ्या लागतील असे एक वेगळं गाव बनवणार होते, तसं काय केलेलं दिसतंय? अजूनपर्यंत नाही, अद्यापर्यंत काहीच नाही, अद्यापर्यंत काहीच नाही। म्हणजे महिला बाल कल्याण विभागानं 5 कोटी खर्च केले त्यासाठी, ते का आपल्याला माहित नाही। सरकारी योजना अंमलबजावणीच्या नावाखाली कशा राबवल्या जातात याची 2 उदाहरणं आम्ही पाहिली, पण माणूस आशावादी असतो। आम्ही 3ऱ्या प्रकल्पाला भेट देण्यासाठी तिथूनच 36 किलोमीटर अंतरावर असलेल्या भिवंडी तालुक्यातल्या चिंबीपाडा इथं निघालो। चिंबीपाड्याला जाताना विचार केला रस्त्यात दुतर्फा नारळी पोफळीच्या बागा लागतील, कारण काथ्या उद्योग अशा ठिकाणीच उभारला जातो असा आमचा तरी समज होता। पण आमची निराशा झाली। परिसरात नारळी पोफळीच्या बागा दूर राहिल्या, औषधाला सुद्धा नारळाचं झाड दिसलं नाही। यावरूनच काथ्या उद्योगाची अवस्था काय असेल याची कल्पना आम्हाला आली होती। काथा उद्योग सुरू करण्यात आल्याचं चित्र आपण पाहतोय। भिवंडी तालुक्यातील चिंबीपाडा येथे हा उद्योग सुरू करण्यात आलेला आहे। आपण बघू शकतो की कशा प्रकारे या ठिकाणी सामुग्री जी आहे काथा उद्योगाची, काथा उद्योग या ठिकाणी निर्माण करून या ठिकाणी शेकडो महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा ह्या उद्देशाने हा उद्योग सुरू करण्यात प्रशासनाने या ठिकाणी 3.5 करोड रुपये निधी या ठिकाणी खर्च केलेला आहे। परंतु आज गेली 3 वर्ष झाली, परंतु अद्याप या ठिकाणी हा प्रकल्प सुरू झाला नसल्याचं चित्र आपण पाहत आहोत। सरकारी योजनांची एवढ्या वाईट पद्धतीने अंमलबजावणी होत असल्याचं पाहून SITच्या टीमला इतर योजनांच्या अंमलबजावणीबाबत शंका येऊ लागल्या। आम्ही शहापूर तालुक्यातल्या दोऱ्याच्या पाड्यातील दाल मिलची पाहणी करण्याचा निर्णय घेतला।
समृद्धी हायवे जवळच्या दोऱ्याच्या पाड्यात आम्ही गेलो. पूर्ण दोऱ्याचा पाडा पालथा घातला, पण आम्हाला दाल मिल काही दिसली नाही. दाल मिलचा मिस्टर इंडिया झाला होता, म्हणजे दाल मिल गायब झाली होती. मग स्थानिकांशी आम्ही बोलण्याचा प्रयत्न केला, तेव्हा आम्हाला धक्कादायक वास्तव ऐकायला मिळालं. साहेब, जिल्हा महिला बाल कल्याण अधिकारी यांच्यामार्फत DPDCतून डाळ मिलचा प्रोजेक्ट राबवला गेलाय असं कागदपत्र दिसतंय. काय परिस्थिती आहे गावात? सर, गेले 3 वर्ष मी सरपंच आहे ग्रामपंचायतचा, हिव ग्रामपंचायतचा. आमच्या दोऱ्याच्या पाडा या गावात तर दाल मिलचं माझ्या अनुभवात आलेलं नाही. दाल मिलचा प्रोजेक्टच झाला नाही तर मग 100 महिलांना हे कुठून मिळणार आहे? रोजगार मिळणार नाही. दाल मिलच झालेलं नाही. निश्चित तिथं साहेब भ्रष्टाचार झाला असावा असं आम्हाला तरी वाटतंय. तिथं काहीतरी मग ती गडबड असेलच असं वाटतं. आपण पाहिलेल्या या 4 योजना कशा राबवल्या या तुम्ही पाहिल्यातच. इतर योजनांची अवस्थाही यापेक्षा वेगळी नाही आहे. ठाण्यातील महिला व बाल विकास अधिकाऱ्यांनी नाविन्यपूर्ण योजनांच्या नावाखाली भ्रष्टाचाराचं पूर्णच उघडल्याचा आरोप होऊ लागलाय. झी24 तासच्या SITनं केलेल्या सखोल तपासात काही धक्कादायक तथ्य समोर आली आहेत. महिला व बाल विकास अधिकाऱ्यांकडून 27 योजना राबवल्या. 27 योजना एकतर अपूर्ण होत्या किंवा कागदावर होत्या. योजना राबवण्यासाठी कार्यक्षेत्र ठाणे असताना जिल्ह्याबाहेर या योजना राबवण्यात आल्या. शिलाई मशीन वाटप योजनेत तर खासगी संस्थांनी केलेल्या शिलाई मशीन वाटपाचे फोटो जोडले आहेत. हिरकणी कक्ष तर ठाणे जिल्हा सोडून रायगड जिल्हा आणि मुंबई जिल्ह्यात देण्यात आले आहेत. गरज नाही तिथं सुद्धा हिरकणी कक्षाचे सांगाडे ठेवून पैसे लाटण्यात आले. महिला व बालविकास विभागाच्या या योजनांच्या अंमलबजावणीतच घोळ नाहीये, तर योजनांच्या वाटपात सुद्धा मोठा गोलमाल असल्याचा आरोप होऊ लागला. SITच्या हाती लागलेली कागदपत्र पाहता निविदा प्रक्रिया राबवताना मोठी अनियमितता असल्याचं निदर्शनास आलंय. कोणत्याही प्रकल्पासाठी पहिल्यांदा प्रस्ताव, मग निविदा, मग कार्यादेश, योजना पूर्णत्वाचा दाखला, नंतर त्या प्रकल्पाची बिलं अदा केली जातात. मात्र ठाणे महिला व बालविकास विभागाला हा नियम बहुधा लागू नसावा, कारण योजना देताना किंवा करार करताना कोणतेही नियम पाळले नाहीत. प्रस्ताव, निविदा, कार्यादेश, काम पूर्ण करण्याचा दाखला आणि बिलं ही पद्धत अवलंबलीच गेली नाही. याचे काही नमुने आम्ही तुम्हाला सांगतो. जांभूळ कृषी पर्यटन केंद्र योजनेसाठी 3,50,00,000चं बिल काढलं. 4 मार्च 2021ला योजनेची निविदा 1 दिवस नंतर म्हणजे 5 मार्च 2021ला काढण्यात आली. सर्जिकल कॉटन निर्मिती प्रकल्प भिवंडी 1,52,00,000 रुपयांचं बिल काढलं 13 जानेवारी 2022ला. योजनेची निविदा काढली 21 फेब्रुवारी 2022ला. काथ्या उद्योग चिंबीपाडा भिवंडी 1 कोटी रुपयांचं बिल काढलं 19 मार्च 2020ला. योजनेची निविदा काढली 22 एप्रिल 2020ला. या प्रकरणात सगळ्यात मोठा घोळ म्हणजे ठेकेदार ठरलेला नसतानाही बिलं काढण्यात आली. त्यामुळं कंत्राट कुणाला द्यायचं हे अगोदरच ठरलं होतं की काय, आणि नेमकी योजना कशा पद्धतीनं लाटायचं याचंही नियोजन ठरलं होतं की काय, असे प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत. हा सगळा घोळ इथंच थांबत नाही, तर हा घोळ आणखी वाढत चाललाय. घोळ आहे कंत्राटदारांचा. ठाण्याच्या जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयातून 2019 ते 2025 या 6 वर्षात जेवढ्या योजना आणि कंत्राटं निघाली ती कंत्राटं 3च संस्थांना मिळाली. या 3 संस्थांना 27 कंत्राटातून तब्बल 73 कोटींची खिरापत वाटण्यात आली. या 3 संस्थांच्या व्यतिरिक्त कोणत्याही संस्थेला कंत्राट मिळालं नाही ही आश्चर्याची बाब म्हणावी लागेल. वास्तविक पाहता एखादी संस्था 1 किंवा 2 विषयात तज्ज्ञ असते. इथं मात्र अजबच झालंय. टिश्यू कल्चरपासून वेबसाईट आणि अँड्रॉइड ॲप तयार करण्यापर्यंत या संस्थांचा अनुभव असल्याचं दिसतंय. कंपन्यांची नावं आणि पत्ता आम्ही तुम्हाला सांगतोय. महिला आधार औद्योगिक सहकारी संस्था डोंजे पुणे, श्रीपाद एंटरप्राइजेस डोंजे पुणे, महालक्ष्मी एंटरप्राइजेस डोंजे पुणे. कंत्राटदार संस्थेचा पत्ता जर तुम्ही पाहिला तर एकच असल्याचं दिसतंय. पुण्यातल्या डोंजेत 3ही कंत्राटदारांची ऑफिसेस असल्याचं दाखवण्यात आलं. झी24 तासनं या संदर्भात काही प्रश्न उपस्थित केले. महिला व बाल विकास विभागाकडून 3 ठेकेदारांनाच काबं का देण्यात आली? योजनांचं वाटप करताना आधी निविदा, मग योजना आणि बिलं हा नियम का मोडण्यात आला? कागदपत्र अपूर्ण असताना सुद्धा ठेकेदार पात्र कसे झाले? ठाणे कार्यक्षेत्र असताना ठाणे जिल्ह्याबाहेर प्रकल्प कसे देण्यात आले? ठेकेदारांना EWE बिल आणि GST बिलांमधून का सवलत देण्यात आली?
सरकारी योजना अडवा आणि सरकारी पैसा जिरवा असाच सगळा मामला या प्रकरणात पाहायला मिळतोय. सरकारमधील एका जिल्ह्यातील एका विभागातला आम्ही सावळा गोंधळ झी 24 तासच्या प्रेक्षकांसमोर मांडतोय. राज्य सरकारच्या शेकडो विभागातून हजारो कामं दरवर्षी निघतात. त्या योजनांची अशीच अंमलबजावणी होत असेल तर कसं होणार हा मोठा प्रश्न उपस्थित होतोय. गोविंद तुपे, झी 24 तास, मुंबई.